अ, माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेअरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हिअरिंग ज्या आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डॉक्टर एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केलं होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढचे 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी आज त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा क्लॉजेस टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याचे काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती. मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे. आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाइम टू टाइम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007 मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018 मध्ये घेतली, त्यानंतर 2021 मध्ये ऍडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाइम टू टाइम NA परमिशन घेतलंय रे. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत. आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो. जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या मालकीबद्दल काहीही स्पष्टता दिलेली नाही. या उलट जिल्हाधिकारी असं म्हणतात की त्यांच्या समोर जे काही कागदपत्रे आहेत ते लक्षात घेता जमिनीची मालकी नक्की कोणाची, खाजगी खातेदारांची की डिफेन्सची, तर हा जो निर्णय आहे हा जिल्हाधिकाऱ्यांना घेण्याची अधिकार क्षेत्र नाही, ते अधिकार क्षेत्र दिवाणी न्यायालयाचं आहे. आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही मालकी हक्काबाबतचा निर्णय दिलेला नाही. जिल्हाधिकारी फक्त एवढंच म्हणतायत की जे काही ॲक्विजिशन डिफेन्सने केलेलं होतं त्याच्या प्रमाणित प्रती त्यांच्या समोर उपस्थित किंवा दाखल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे ॲक्विजिशन झालंय की नाही याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संदिग्धता व्यक्त केलेली आहे. मात्र त्यांनी जे 2026 ला आदेश काढलाय त्याच्यात स्पष्टपणे यांनी उल्लेख केलेला आहे की कुठले डॉक्युमेंट्स नाही म्हणून भोईवाड जी आहे ती सदर खाजगी नावे असल्याचं त्यांनी त्याच्यात स्पष्ट नमूद केलंय. त्याचा अर्थ काय? 7-12 वरती खाजगी नावं आहेत याबद्दल कोणाचंच दुमत नाही. इनफॅक्ट 7-12 वरती नावं खाजगी असल्यामुळेच हा एवढा सगळा घोळ झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. 7-12 जेव्हा जमीन शासनाने किंवा डिफेन्सने अक्वायर केली त्यानंतर डिफेन्सनी वेळोवेळी रेव्हेन्यू ऑफिसर्सला अनेक पत्र लिहिलेली आहेत की ही जमीन आमची आहे तर 7-12 आमच्या नावावर करा. आणि 7-12 न झाल्यामुळेच खरं तर त्याचा गैरफायदा इथल्या काही खाजगी व्यक्तींनी घेतलेला आहे, इनफॅक्ट मूळ मालकांनी देखील. आता त्याच्यामध्ये यांनी आपले दस्तावेज दिले नाही ते पण दिलेले आहेत, त्यामुळे याच्यावरती सुनावणी करताना त्यांनी ती जागा त्यांच्या अंडर दिलेली आहे असंही आदेश नाही. आदेश ती जागा कोणाची आहे याबद्दल बोलतच नाही. आज फक्त 7-12 वरती नावं कोणाची आहे आणि ताबा कोणाचा आहे किंवा कब्जा कोणाचा आहे याबद्दलच फक्त जिल्हाधिकारी बोलतायत. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? खरं तर उच्च न्यायालयाने फार स्पष्टपणे सांगितलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की हे जी जमीन आहे ती नक्की काय आहे, जमिनीचं स्वरूप काय आहे नक्की हे ठरवावं, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ते स्पष्टपणे ठरवलेलं नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा जो आदेश आहे त्या आदेशाला योग्य त्या सक्षम न्यायालयात आव्हानित करणार आहोत.